फ्रेंड्स, ॲक्टिव्ह ॲबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मागील काही व्हिडिओजमध्ये आपण बेसिक मल्टिप्लिकेशन पाहिले होते. त्यामध्ये 2 डिजिट मल्टिप्लाय बाय 1 असे पाहिले आणि 3 डिजिट मल्टिप्लाय बाय 1 डिजिट असे पाहिले आहेत. या भागामध्ये आपण 3 डिजिट मल्टिप्लाय बाय स्मॉल नंबर्स म्हणजेच 1 डिजिटने आपण सुरुवात करतोय. पहा, फर्स्ट एक्झाम्पल आपला आहे 234 मल्टिप्लाय बाय 3. आपण अबॅकस टूलवर हे एक्झाम्पल आता सॉल्व्ह करतोय. सुरुवात करताना आपण 1000 रॉडपासून सुरुवात करूया. म्हणजेच आपला जो नंबर आहे 3 2 म्हणजेच 3 दुने 6. 6 नंबर आपण कसा घेणार आहोत? 0 6. मग 1000 रॉडवर आपण 0 6 नंबर म्हणजे 0 आणि इथे 6 नंबर ॲड करतो. त्यानंतर 3 3 9 9 आणि त्यानंतर 3 4 12. 3 4 12. मग 12 नंबर दाखवण्यासाठी आपण काय करतो? इथे 2 दाखवणार आणि जे 10 आहेत, आता आपल्याकडे इथे नंबर शिल्लक नाही आहे, म्हणून आपण 100 रॉडवरचा एक बीट अगेन घेणार आहोत, पुढे घेणार आहोत. ठीक आहे. आणि मग इथे आपला 0 नंबर येतो. म्हणजे आपलं आन्सर किती येत आहे? 50 60 70 म्हणजे 702. आपलं आन्सर येत आहे 702. परत एकदा पहा, 3 दुने 6. 6 नंबर आपण 0 6 असा लिहिणार. हे 6. त्यानंतर 3 3 9 म्हणजेच आपलं आन्सर येत आहे 9 आणि 3 4 12 म्हणजेच आपण 12 लिहिताना 2 नंबर एकक स्थानी लिहिणार आहोत. आता दशक स्थानी आपल्याकडे इथे एकही बीट शिल्लक नाही आहे, म्हणून आपण काय करणार आहोत? 100 रॉडवरचा एक बीट जो आहे तो वरती घेणार आहोत. म्हणजे हा नंबर काय होणार? 0. ठीक आहे. म्हणजे आपलं आन्सर येत आहे 702. 702. नेक्स्ट नंबर 428. 400 आता आपण काय करणार आहोत? पहा, 4 चौक 16. 4 चौक 16. त्यानंतर 4 दुने 8. 4 दुने 8. त्यानंतर 8 चौक 32 किंवा आपण 4 8 32 घेऊ शकतो. 32 लिहिताना आपण एकक स्थानावर 2 लिहायचे आहे, 2 दाखवायचे. आता आपल्याला इथे 3 नंबर दाखवायचा आहे. ठीक आहे. आपल्याला इथे किती नंबर दाखवायचा आहे? 3. मग आता 3 नंबर दाखवण्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल? इथे आपल्याकडं एक्स्ट्रा नंबर शिल्लक नाही आहे. मग 30चा आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. कितीचा? 30चा. मग 30चा फॉर्म्युला काय आहे? +50 -50 आणि 2 म्हणजेच 30 ॲड होतात. ठीक आहे. म्हणजे आपलं आन्सर जे आहे ते काय येते पहा पुढे. 8 चौक 32 आणि आपण इकडे 1 वाढवणार आहोत. म्हणजे आपलं आन्सर किती येतं आहे? 1712. परत एकदा पहा, 4 चौक 16. 4 दुने 8. 4 दुने 8. त्यानंतर 8 चौक 32. 32. इथे 2 आणि इथे आपल्याकडे 30 नंबर शिल्लक नाही आहे, म्हणून आपण इकडे 1 नंबर वाढवणार आहोत आणि मग आपलं उत्तर येतं आहे 1712. 1712. 1712. 1712. त्यानंतर पुढचा नंबर 524 गुणिले 5. 524 मल्टिप्लाय बाय 5. मग 5 5 25. 25. 2 2 10. 5 2 10.
10, देन 5 4 20. 5 4 20 आपण कसं दाखवणार पहा, हे असेल 20. म्हणजे आपलं येणारं जे आन्सर आहे ते काय येते पहा, 2620. 2620. परत एकदा पहा, 5 5 5 25 म्हणजेच 25. 5 2 10 म्हणजे 10, आपण 10 येथे दाखवणार आहोत. आणि 5 चोक 20, 5 4 20 म्हणजेच आपले आन्सर येते 20. म्हणजे आता आपलं उत्तर किती येत आहे, 2620 म्हणजेच 2620. 2620. 523. 523 मल्टिप्लाय बाय 5. 5 5 25. Then 5 2 10 and 5 3 15. 15 number we adding 15. ठीक आहे. म्हणजे आपलं येणारं जे आन्सर आहे ते आन्सर काय आले पहा, 2615. म्हणजे 2615. पहा परत एकदा आपण कसं केलं आहे, 5 5 25, 5 दुने 10 आणि 5 3 15. आता इथे हातचा आपल्याला आला नाही आहे म्हणून आपण ॲज इट इज एक्झाम्पल पटपट सॉल्व करू शकलो आहे. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 678 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे 678 गुणिले 4. मग हे एक्झाम्पल सॉल्व करताना आता काय करणार आहोत आपण, 4 6 किती, 4 6 24, 6 चोक 24. मग 24 नंबर आपण कसं दाखवणार, याप्रमाणे 24 गुणे पुढे 7 चोक 28, 7 4 28. मग आपल्याला 28 नंबर दाखवायचा आहे. आता आपल्याला ह्या दोन रॉडमध्ये दाखवायचा आहे. मग हा रॉड 28 आणि इथे आपल्याला 2 दाखवायचे शिल्लक. पण इथे ऑलरेडी 4 बीट आहेत. मग आपण इथे 2 दाखवू शकतो का, नाही आहे. मग आपण स्मॉल फ्रेंड वापरू शकतो. 50साठी 20 ॲड करण्यासाठी आपण +50 करणार आणि -30. म्हणजेच आपलं आन्सर येणारं जे काय असेल ते किती असणार आहे, याप्रमाणे आपल्याला 30 ॲड करायचं आहे. त्यानंतर 7 चोक 28, 7 चोक 28 याप्रमाणे आपण दाखवणार. आणि नंतर 4 8 32 किंवा 4 8 32. मग 32 दाखवण्यासाठी आपण 2 आणि 30 इथे आपण दाखवू शकतो का, नाही. पण इथे 30 दाखवू शकत नाही. अशा वेळेला आपण 3 नंबर काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. एकदा परत पहा, 6 चोक 24, 7 चोक 28 आपण दाखवतो आहोत. 28 दाखवण्यासाठी इथे आपल्याला एक नंबर ॲड करायचा आहे, 50. त्यानंतर 8 चोक 32. 32 दाखवण्यासाठी इथे आपण 2 दाखवणार. इथे आपल्याकडे 30 दाखवायला नंबर शिल्लक नाही आहे म्हणून आपण इथून काय करणार आहोत, येथे आपण काय वापरणार, 30चा फॉर्म्युला म्हणजेच +100 -70. ठीक आहे, -70. म्हणजे आपलं येणारं आन्सर जे आहे ते याप्रमाणे येईल, 2712. 2712. पहा, या एक्झाम्पलमध्ये आपण सगळे एक्झाम्पल परत एकदा सॉल्व केले आहेत.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा.